नमस्कार सर्वांना. घरात सतत भांडणं होतात, मन बेचैन राहतं, कामात अडथळे येतात, तर सावध व्हा. तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असू शकते. पण काळजी करू नका. आज मी तुम्हाला मीठ आणि लिंबाचा असा सोपा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे, ज्यामुळे घरातील वाईट शक्ती कायमची दूर होईल. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम आपण नकारात्मक ऊर्जा कशी ओळखावी ते पाहू. घरात वाईट ऊर्जा असेल तर हे आपल्याला संकेत दिसतात. सतत वाद, भांडण, मन अस्वस्थ राहणे, झोप न लागणे, पैसे टिकत नाहीत, अचानक आजार किंवा थकवा. जर असे वारंवार होत असेल तर उपाय नक्की करा. या उपायांसाठी आपल्याला मीठ आणि लिंबू लागणार आहे. मीठ आणि लिंबामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती असते. मीठ हे वाईट ऊर्जा शोषते आणि लिंबू हे नकारात्मक कंपन नष्ट करतो. दोन्ही मिळून एकत्र घर शुद्ध करतात. हा उपाय खूप जुना आहे आणि खूप प्रभावी मानला जातो. उपाय कसा करावा तर हा उपाय आपल्याला मंगळवार आणि शनिवार किंवा अमावस्या या दिवशी करायचा आहे. या उपायांसाठी आपल्याला एक ताजं लिंबू घ्यायचं आहे. त्याला 4 भागात कापायचं आहे. पूर्णपणे आपल्याला हे लिंबू कापायचं नाही. त्यानंतर लिंबामध्ये थोडंसं खडं मीठ भरा. हे लिंबू घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवा. दुसऱ्या दिवशी ते घराबाहेर फेकून द्या. या उपायाने वाईट शक्ती दूर होते. दुसरा उपाय आहे मिठाचा. एका वाटीत खडं मीठ घ्या. ते घराच्या कोपऱ्यात ठेवा. 24 तासांनी ते मीठ टॉयलेटमध्ये फ्लश करा. घरातील नकारात्मक ऊर्जा शोषली जाते. तिसरा उपाय आहे लिंबू फिरवण्याचा उपाय. एक लिंबू घ्या. डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा फिरवा आणि ते घराबाहेर फेकून द्या. नजरेचा आणि वाईट शक्तीचा प्रभाव कमी होतो. हा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे, परंतु उपाय करताना मन शांत ठेवा. कोणाशी बोलू नका. वापरलेले लिंबू घरात परत ठेवू नका. हा उपाय केल्यानंतर हात धुवा. श्रद्धा आणि विश्वास ठेवा. हा उपाय केल्यानंतर घरात शांतता येईल, भांडण कमी होतील, मन हलकं वाटेल आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. या उपायाने 3 दिवसातच परिणाम जाणवतो. जर तुम्हालाही हा उपाय उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रभावी उपायांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.